आपल्यासोबत आमदार मनीषा कायंदे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मनीषाताई, आज पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या कडून यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयामध्ये जी आहे ती बाजू एकंदरीत आज मांडली जाणार आहे। महापालिका निवडणुकीपर्यंत जे चिन्ह आहे ते गोठवलं जावं अशी सुद्धा त्यांनी मागणी केली। बघा, आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आज होणार आहे। निश्चितच दोन्ही बाजूनी त्याच्यामध्ये काउंटर आर्ग्युमेंट्स होतील आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे, कारण शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे संख्याबळाच्या आधारे मिळालंय। आणि आपल्याला माहिती आहे, इकडेही जेव्हा विधानसभेच्या अध्यक्षांसमोर जी सुनावणी झाली तर त्यामध्येही त्याचा एक पुरावा घेण्यात आला की इलेक्शन कमिशननी देखील आम्हालाच ते चिन्ह आणि नाव दिलेलं आहे। त्यामुळे निश्चितच आमची बाजू भक्कम आहे आणि आम्हाला कोणती काळजी करण्याची गरज नाही। साधारणतः ज्या प्रकारे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हापासून जो तो शिवसेना ठाकरे गटाकडून जोर लागल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। आरोप सुद्धा सातत्याने शिंदेंवरती केले जात आहेत। बघा, सगळ्या आरोपांना सामोरं जाण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेजी हे भक्कम आहेत आणि त्यांना कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला माहित आहे की ते अतिशय शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करतात। आणि ठाकरे बंधूंचं एकत्र येणं आता मला वाटतं हा विषय जरा शिळा झालेला आहे, त्याच्यावर काही नवीन बोलण्यासारखं काही नाहीये। काल आपण बघितलं असेल, एक व्हिडिओ व्हायरल होत होता। संभाजी ब्रिगेडचे गायकवाड होते, त्यांना शाई जी आहे ती त्यांच्यावरती टाकण्यात आली होती। याबाबत खरं तर विरोधकांकडून आता आवाज उठवला जातोय, तुम्ही कसं पाहताय? नाही, याच्यावर नक्की चौकशी केली पाहिजे की नेमकं कोणी हे केलेलं आहे आणि कुठल्याही बघा, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु अशा प्रकारे शाई फेकणं किंवा हे करणं हे योग्य नाहीये। शेवटचा प्रश्न, काल जो अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री आहेत, साधारणतः पाहायला गेलं तर नवे परवाने जे ते मद्य कंपन्यांना दिले जाणार आहेत, त्यावरून सध्या संजय राऊत असतील जे बेवड्यांच्या देश असं ते म्हणत आहेत, तर दुसरीकडे घरी पाणी नाही तर दारू देण्याची सोय करतो असे जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत। काय संजय राऊत हे भंपकपणे बोलत असतात, भंपकपणा आहे त्यांच्या। पण मागे जेव्हा त्यांच्यावर सगळ्या चौकशा चालू होत्या तर त्यांच्या घरातल्या लोकांचे पण वाईनचे वगैरे कंपन्यांचे परवाने आहेत ना, मग हा ढोंगीपणा कशासाठी करता? म्हणजे दुसऱ्याला शहाणपणा शिकवायचा सकाळी उठून हा एकमेव कार्यक्रम संजय राऊत यांचा चालतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर आपण पाहतो या ठिकाणी एकंदरीत ज्या प्रकारे आज पावसाळी अधिवेशनाचा हा अंतिम आठवडा आहे आणि अंतिम आठवड्याचा हा पहिला दिवस आहे आणि या दिवशी साधारणतः जे मद्य परवाना असेल आणि सोबतच आपण पाहायला गेलं तर शिवसेनेची जी काय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे, या सगळ्यावरून कुठेतरी गदारोळ होताना पाहायला मिळणार आहे। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।